आमच्यावर आरोप करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि ह्या आदित्य ठाकरेंनी पहिल्या स्वतःवर उडलेला जी घाण आहे ना ती पहिली साफ करा. दिशा साल्यान आणि डॉक्टर स्वप्ना पाटकर बद्दल बोलण्याची हिम्मत करा, स्पष्टीकरण द्या. मग आमच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमच्या सरकारवर टीका करण्याची हिम्मत करा. पोलीस संरक्षण कमी करण्याची मोठा हा बोलून दाखवतो संजय राजाराम राऊत. तुझ्या महाविकास आघाडीच्या काळात आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे चंद्रकांत दादा पाटील असतील, सन्मान्य राणे साहेब असतील, ह्यांच्यावर थ्रेट परसेप्शनचा रिपोर्ट असताना पण तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने ह्यांचं संरक्षण तेव्हा कमी केलेलं. मग आता मिरच्या का लागतायत? एवढं तुम्ही मोठी छाती ताणून फिरता ना, मग फिरा पोलीस संरक्षणच्या शिवाय. दाखवतो बघा मग जनता कशी चपलानी मारते तुम्हा लोकांना. या महिलांचे आई वडील किंवा नातेवाईक कशी चपलानी मारतात तुम्हाला, तेही तुम्ही खोला डोळ्यांनी पाहाल. म्हणून आमच्यावर आरोप करण्या अगोदर पहिलं तुमच्या गिरेबांमध्ये झाकून बघा. तुम्ही जे काही समाजामध्ये चित्रपटातले शक्ती कपूर आणि गुलशन ग्रोवर आणि रणजित बनून जे फिरता ना, ते पहिलं स्वतःला आवरा आणि मग आमच्यावर टीका करा. धन्यवाद. आदित्य ठाकरे बदलापूर प्रकरणावरती बोललेले आहेत. लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं होतं, तरी सुद्धा तुम्ही ते राजकीय कसं म्हणताय? त्यातलं गृह खाता फेल्युअर आहे. हो, विकृतीच्या विरोधात आंदोलन केलेलं असं त्याचं वक्तव्य आहे. विकृतपणा काय म्हणतात? पार्ट्यांमध्ये, मित्रांच्या बरोबरच्या पार्ट्यांमध्ये लहान मुलांना बोलवायचं आणि त्यांचं लैंगिक शोषण करणं, ह्याला विकृतपणा म्हणतात. आणि तो 8 जूनला आदित्य ठाकरे तिथे असताना झाला होता का, ह्याचं प्रश्नाचं उत्तर पहिलं आदित्य ठाकरेंनी द्यावं. मग विकृतपणा काय असतं ते आम्ही सांगतो. मग हां, पहिलं दिशा साल्यांबद्दल तुझा थोबाड उघड आणि मग आमच्यावर आरोप कर. बोल. हो, कारण का भाजपला आता महाराष्ट्राच्या आणि देशाचा आवाज बनण्याचा फार मोठी जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी तेच करून दाखवलं आज तुझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि म्हणून तुझ्या मालकाचा मुलगा हॉटेलमध्ये घाबरून बसलेला. मी ऐकलं 2 डायपर बदलण्याची वेळ आली त्याला आणि मग त्याला बाहेर येऊन बसवला होता. हो, आणि आम्ही काय गुलाब घेऊन उभं राहणार नाही. विचारांची लढाई विचारांनी लढू. पण तुम्ही ठोकायला समोर येत असाल तर तुम्ही पण परत सुखरूप घरी जाणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ. आमचं रक्त पण भगवं आहे, तुझ्यासारखं हिरवं नाही. कारवाई सुरू आहे ना, पण तुझ्या दिशा साल्यान प्रकरणात तुझ्या मालकाच्या मुलाला हॉटेलच्या बाहेर येऊन स्पष्टीकरण द्यायला लावायचं ना. कशाला सैनिकांची बळी घेतोय? कशाला बाहेर येऊन उगाच बोंबलायला लावतोय? याच्यापेक्षा सांग बाहेर येऊन की माझी काही चूक नाही आहे दिशा सायलेन प्रकरणामध्ये, मी या तारखेला इथे होतो सांगून मोकळा हो. ते सांगायची हिंमत नाही तुझ्या मालकाच्या मुलाला.